अशी त्यांना विनंती करतो। वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, चला झाडे लावूयात, झाडे जगूयात हा संदेश शासन आणि प्रशासन स्तरावरून देत आहे। कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचा सन्मान होतोय। नाईक साहेब, खासदार चौरा साहेब, आमदार गावित साहेब, आमदार भोये साहेब, माननीय जिल्हाधिकारी जाखड मॅडम, SP यतीश देशमुख साहेब, आमचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विकल साहेब, प्रोजेक्ट ऑफिसर आमच्या अपूर्वा बसू मॅडम, माझे सर्व सहकारी अधिकारी, DCF शेख साहेब आणि गावचे सरपंच आणि समस्त जे पत्रकार आणि नागरिक आपण उपस्थित आहात। आजचा एक आनंदाचा क्षण आहे। एक नेहमी निसर्गात आपण जात असतो। आता इथेही जव्हारमध्येच 3-4 चांगले धबधबे आहेत आणि हा सगळ्यात सुंदर वेगळ्या 2-3 अँगलनी म्हणजे खाली जाऊनही पायऱ्या केलेल्या आहेत फॉरेस्ट डिपार्टमेंटनी आणि खाली जाऊनही बघता येतो, वरून इथूनही बघत होतो आपण। ग्लास वॉकची एक वेगळी मजा, म्हणजे जशी पिढी बदलते तसा अजून त्यांना काहीतरी वेगळी आकर्षणं लागतात पर्यटकांना आणि ते एक आकर्षण नवीन इथं निर्माण झालेलं आहे। पण त्याचा सुरक्षितरित्या जर आपण वापर केला तर त्याचा आनंद जास्त मिळेल। त्यामुळे माझी विनंती राहील की या सगळे जे नियम इथं केले जातील ते सर्वांनी पाळावे आणि येणाऱ्या पर्यटकांच्याकडून पाळून घ्यावे, जबरदस्ती करावी ते पाळण्यासाठी। कारण येणारा रस्ता हा छोटा आहे, वाटेत आपल्याला पार्किंगच्या अजून जागा करायच्या आहेत। 1-2 खासगी प्लॉट आहेत, सरकारी या वाटेवर नाहीये पण खासगी प्लॉट आहेत। तो त्यांनी मी मागे ग्रामपंचायतीत येऊन गेलो तेव्हाही बोलवतो सरपंच आणि उपसरपंचांना की ते खासगी मालकांनाही तयार करूया, त्यांचाही व्यवसाय होईल। पार्किंगची जर सोय झाली आणि तिथून आपण इलेक्ट्रिकल व्हेकलनं जर इकडे पर्यटकांना आणलं तर ते सुरक्षित राहील, पूर्ण आनंद घेता येईल आणि गावाला त्याच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी ग्रामपंचायतीनं मध्ये मला वाटतं प्रवेश कर पण छोटासा ठेवला होता, तसाही सुरू करता येऊ शकतो। आणि चांगलं म्हणजे इथल्या बचत गटाने आधीच सुरुवात केलेली आहे। इथले 2-3 स्टॉल आहेत बचत गटांच्या महिलांचे, खानावळ आणि इतर खाद्यपदार्थांचे स्टॉल आहेत, तर त्यांना अजूनही आपण चांगले स्टॉल देऊन चांगली जागा तयार करून गावच्या लोकांच्या म्हणजे नागरिकांच्या उत्पन्नात वाढ होईल यासाठी आपण सगळे प्रयत्न करूया। मला वाटते निवास नारी योजनेसाठी सुद्धा एक घर झालेलं आहे, मी ते घर जाऊनही बघितलं मागच्या आठवड्यात। अजूनही बरीच सोय होणं आवश्यक आहे आणि त्यासाठी बचत गटानेच पुढे यावं। त्याला आपल्या योजनेतून आपण आणखी मदत देऊ, पर्यटन विभागाकडून सामील घालून आणखी त्यामध्ये जास्त चांगलं कसं होईल ते बघूया। फक्त सुरक्षित पर्यटन हे जास्त महत्वाचं आहे आणि त्याबाबत सगळे काळजी घेऊया। पुन्हा एकदा ग्रामस्थांना तुमच्या नवीन प्रोजेक्ट झालेला आहे तुमच्या इथं, त्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा। धन्यवाद।